नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. मराठा आरक्षण तात्पुरती स्थगितीमुळे रेंगाळलेलं आहे. अशात मराठा आरक्षण हा एससीबीसीचा पर्याय होता की मराठा ओबीसीकरण हाच पर्याय होता, यावर सध्या चर्चा सुरू आहे. मराठा हे मूळचे कुणबी आहेत म्हणून कुणब्यांप्रमाणेच मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा ही मागणी आजची नाहीये, बऱ्याच वर्षांपासूनची आहे. यानं त्या निमित्तानं मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा जेव्हा आला त्यामध्ये तांत्रिक बाबींना घेऊन खूप खल घातला गेला. त्याचबरोबर काय पर्याय असू शकतो मराठ्यांना आरक्षण देण्यामागे, त्यावरही बराच विचार विनिमय झाला. एवढंच नाही तर अनेक आयोग आले. प्रत्येक वेळेस मराठा समाज हा नेमका कोणता हाही विषय चर्चेला आला. पश्चिम महाराष्ट्रातले 96 कोळी मराठे, मराठवाड्यामध्ये मराठे कुणबी अशी सरमिसळ, विदर्भामध्ये 5 प्रकारचे कुणबी त्यातही मराठे, असा सगळा गोंधळ होता. त्यामुळं मराठा एससीबीसी आरक्षण हा विषय तसा हा 6-7 वर्षातला आहे. पण या आधीपासून मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. मराठा समाज काळाच्या ओघात शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेला आहे. त्याला आरक्षणाची गरज आहे. ही गरज नेहमी व्यक्त करण्यात आली. पण मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला कसा, यावरती फार चर्चा न होता एससीबीसी आरक्षण दिलं गेलं असं अनेकांना वाटतंय. आणि म्हणूनच कदाचित सुप्रीम कोर्टात जी तात्पुरती स्थगिती मराठा आरक्षणाला आलेली आहे त्यात तिचं मूळ असावं असं अनेकांना वाटतंय. आता मराठा आरक्षणाचा नव्यानं विचार होतोय. या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्या सोबत मराठा सेवा संघाचे आणि संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर आहेत. सर, या मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न तोच केवळ मलाच नाही तर अनेकांना पडलेला आहे की एससीबीसी आरक्षणासाठी जे पात्र मराठे आहेत किंवा मराठा समाज आहे ते सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत, हे पटवून देण्यात सुप्रीम कोर्टामध्ये आपण कमी पडलो, म्हणजे राज्य सरकार कमी पडलं असं अनेकांना वाटतंय. तर असं का झालं असेल? धन्यवाद आशिष. जय जिजाऊ. सर्वप्रथम आपले आणि आपल्या जी 24 तास चॅनलचे मी सर्वप्रथम आभार मानतो की एका गंभीर विषयाकडे आपण चर्चा घेऊन जातात आणि आम्हाला निमंत्रित केलं. मुळात सामाजिक मागासलेपण हा विषय खूप कॉम्प्लेक्स आहे. त्याच्या काही व्याख्या केलेल्या नाही. आज 2020 मध्ये मराठा समाज मागासलेला कसा, तर साधारण स्त्रियांची परिस्थिती मराठा समाजामध्ये आज बघितली आपण तर आजही परंपरागत आहे. अंधश्रद्धा, रूढ्या, वाईट परंपरा, चालीरीती आजही आहेत. विधवा विवाह बंदी आहे, बालविवाहाचं समर्थन आहे. एवढंच नाही तर अजूनही जादूटोना वगैरे ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहे यावर बहुसंख्य मराठा समाज आज लक्ष देतो आहे. त्यामुळे सामाजिक मागासलेपण आज 2020 मध्ये वैज्ञानिक अंगाने, विवेकवादी अंगाने, या अंगाने जर बघितलं तर मराठा समाज बराचसा मागासलेला आहे आपल्याला लक्षात येतं. सामाजिक अंगाने त्यांच्या राहणीमान जर आपण बघितलं, गावखेड्यामधलं आर्थिक बाबी जरी सोडल्या तरी परंपरावादी अजूनही विचारसरणी शहरीकरण झाल्यानंतर सुद्धा शहरात आलेल्या मराठा समाजाने आपल्यासोबत आणलेलं दिसत आहे. आणि त्यामुळे मराठा समाज हा सामाजिक अंगाने मागासलेला आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे, ही आमची धारणा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक मागासलेपणाशिवाय आज जे काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये मराठा समाजाला 15/4/16 नुसार राज्य सरकारने 12 आणि 13% जे उच्च न्यायालयामध्ये ठरलं होतं ते आरक्षण दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अपवादात्मक परिस्थिती निर्माण झालेली नाही किंवा ते समजावून सांगण्यामध्ये राज्य सरकार कमी पडलं अशा पद्धतीचा साधारण जो काही 9 आपल्या सप्टेंबरला निकाल आलेला आहे त्यातल्या पॅरा 10, 11, 15 आणि 16, 17चं जर आपण अवलोकन केलं तर असं लक्षात येत आहे. त्यामुळे अपवादात्मक परिस्थिती सर्वोच्च न्यायालयाने 1992च्या इंदिरा साहनी प्रकरणामध्ये अशी काही अगदी स्पष्ट केलेली नव्हती. पण अर्ध्या मिनिटामध्ये मी सांगतो की
1950 मध्ये मराठा समाज हा सदन होता, कदाचित जमीनदारही होता. पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे जमिनीचं सिलिंग आलं, शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी समाज सर्वच देशभरामधला हा नागवला गेला. भाव नाही, पिकतं ते विकत नाही, जे काही विकतं ते पिकत नाही. शिक्षणाचे दर वाढले आणि 1986 मध्ये आपल्याला आठवत असेल की आमच्या विदर्भामध्ये पहिली शेतकरी आत्महत्या झाली. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत, मुलं शिकत नाहीत आणि शिकत नाहीत, नोकरी नाहीत, आर्थिक परिस्थिती बरी नाही, सामाजिक मागासलेपणा, यामुळे शिकलेल्या मुली गावखेड्यामध्ये येत नाहीत, लग्न करायला तयार नाही. कितीही स्वच्छता अभियान राबवलं तरी आजही मराठा समाजातल्या 90% लोकांच्या घरामध्ये संडास नाही. यापेक्षा कुठलं सामाजिक मागासलेपण पाहिजे, आर्थिक मागासलेपण पाहिजे, शैक्षणिक मागासलेपण पाहिजे, हा आमचा साधा प्रश्न आहे. ठीक आहे, पण एससीबीसी आरक्षण जे दिलं गेलं ते राज्यातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण आणि राज्यातल्या सेवा भरतीमध्ये नोकरी असं ते राज्यातलं म्हणजे ते राजकीय आरक्षण नाही आहे. एक प्रकारे मराठा समाजाला आरक्षणात सामावून घ्या ही इच्छा मागच्या राज्यकर्त्यांची म्हणजे फडणवीस सरकारच्या काळातही दिसली, त्याआधी काँग्रेस राष्ट्रवादीचं जे आघाडी सरकार होतं तेव्हाही दिसली आणि आताही हे जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यांचीही ती इच्छा दिसते आहे. एससीबीसी आरक्षणाला घेऊन तुमची काय मत आहेत? होय, मुळात मराठा सेवा संघ किंवा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अगदी राणे समितीच्या नंतर किंवा पुढच्याही काळामध्ये 16% आरक्षणाचा निर्णय झाला त्यावेळेस सुद्धा आम्ही ही भूमिका घेतली होती की हे आरक्षण नाही तर 15/4/16 नुसार राज्य सरकारला एखादा घटक जर आपल्या राज्याच्या ओव्हरऑल प्रगतीमध्ये मागासलेला दिसत असेल तर त्या घटकाला उंचीवर आणण्यासाठी काही कालावधीसाठी काही योजना आखता येऊ शकतात, ज्यामध्ये काही आर्थिक सवलतीमध्ये फार तर हे मोडू शकतं. आणि हे आरक्षण शेवटी ओपन कॅटेगरीमधलं जे काही जाणार आहे तर मराठा सध्या ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे तेवढ्यामधून त्यांनी जे दिलेलं आहे तर हे आरक्षण राज्यापुरतं मर्यादित आहे. खरं म्हणजे ह्या आर्थिक सवलती आहे त्यामध्ये राज्य सरकारने आम्ही सुचवलं होतं की एक प्रायोगिक तत्वावर 10 वर्षासाठी आम्ही हे लागू करतो आहोत आणि पुन्हा याचा आढावा घेतला जाईल अशा पद्धतीने म्हटलं असतं तरी चाललं असतं. दुसरं असं की राज्य मागासवर्ग आयोगाचा, गायकवाड आयोगाचा अहवाल जो आहे तर राज्य मागासवर्ग आयोगाची निर्मिती इंदिरा साहनी प्रकरणामध्ये निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने करत असताना त्यांच्यावर एकमेव जबाबदारी आहे की राज्यातील शासनाने सुचवलेल्या किंवा मागणी केल्यानुसार जे काही सामाजिक घटक असतील, जाती असतील, त्या ओबीसी एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड ज्याला म्हणतो आपण, एससीबीसी जो आहे हा एक हे घेतला पाहिजे की सोशली आणि इकॉनॉमिकली एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणजेच ओबीसी. तर मराठा समाजाचा सरसकट समावेश गायकवाड आयोग किंवा पूर्वीचा बापट आयोग, खत्री आयोग यांचा जर अहवाल व्यवस्थित अभ्यासला असता आणि राज्य सरकारला SC ST मध्ये आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत, केवळ ओबीसी मध्ये इन्क्लूड करण्याचे अधिकार आहेत आणि राज्य सरकारच्या कोटामध्ये मराठा समाजाचा अधिकृतपणे संवैधानिक जो म्हणतो आपण तो अधिकार प्राप्त आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा देणे आणि सध्याच्या 19% मध्ये अंतर्गत काही फोड करणे, अबकडे जशी केलेली आहे तशी आणि 3-4% आरक्षण देणे हाच एकमेव आजकाल राज्य शासनाच्या समोर संवैधानिक असा अधिकार आहे असं माझं स्वतःचं मत आहे. ठीक आहे सर, एससीबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे जेव्हा गेलं तेव्हा ही अटकळ बांधली जात होती आणि राज्य सरकारची ती मागणी दिसली की EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना जे 10% आरक्षण केंद्र सरकारनं दिलेलं आहे ते आता घटनापीठाकडे आहे. तर घटनापीठाकडेच म्हणजे सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाकडे मराठा आरक्षणाची सुनावणी व्हावी किंवा हे प्रकरण तिथे जावं ते मान्य झालेलं आहे. पण चालू आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे. चालू आरक्षणाला जी स्थगिती दिली गेलेली आहे त्या विरोधात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि इतरही मराठा संघटना सगळ्यांचा रोष दिसतोय की कुठेतरी फसवणूक झाल्याची भावना ही व्यक्त होते आहे. असं का झालंय? नाही, फसवणूक झालं म्हटल्यापेक्षा
EWSचा इकॉनॉमिकली विकर सेक्शनचा 10% जो आरक्षणाचा भाग आहे त्यासाठी केंद्र सरकारने स्वतःचे जे अधिकार आहेत ते 15(6) आणि 16(6) राज्यघटना दुरुस्ती आपल्याला 102, 103 अलीकडच्या काळातली आठवत असेल तर त्याच्यानुसार करून ते केलेलं आहे. तशा पद्धतीचा तो कायदा केलेला आहे. आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शनची व्याख्या करत असताना जे काही त्याच्यामध्ये त्यांनी 4-5 अटी घातलेल्या आहेत त्या समोर आणल्या तर इकॉनॉमिकली विकर सेक्शन याला स्थगिती देण्याचं काही कारण नाही असं सर्वोच्च न्यायालयाला वाटलं. आता 1 वर्षासाठी 2020 आणि 21 शिक्षण नोकरी काय असेल याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत असताना जे म्हटलेलं आहे ते असं आहे की स्थगिती नॉर्मली दिल्या जात नाही हे जरी खरं असलं, ज्यावेळेस वकिलांनी ही बाजू मांडली तरी सुद्धा जे मॅटर त्यांच्या समोर आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एखाद्या ऍक्टच्या बाजूने मत आहे आणि त्यामुळे ती ऍक्ट व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं असं मत झालं की मुळातच हा जो काही कायदा केलेला आहे राज्य सरकारने हा कॉन्स्टिट्युशनली इनव्हॅलिड आहे. आणि जर एखादी बाब ज्याला लीगल भाषेमध्ये ab initio मुळातच बेकायदेशीर आहे किंवा असंवैधानिक आहे असं जर सर्वोच्च न्यायालयाला वाटलं तर सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये अंतरिम एखादा निकाल देऊ शकतं आणि त्याच अधिकाराचा उपयोग करून सर्वोच्च न्यायालयाने जे काही आरक्षण आहे ते लागू न करता स्थगित ठेवलेलं आहे. आणि दुसरी बाब अशी आहे, फसवणूक म्हटल्यापेक्षा आम्ही सर्वजण किंवा महाराष्ट्र राज्य सरकार आणि जे काही त्यांचे पुन्हा आम्ही सर्वजण वेगळे वेगळे मध्यस्थी किंवा त्याच्यामध्ये अपॅलंट्स होतो, त्यांचा एक असा ठाम विश्वास होता की आतापर्यंतचा प्रेसिडेन्स बघता सर्वोच्च न्यायालय लार्जर पीठाकडे हे मॅटर पाठवत असताना त्याच्यामध्ये कुठलाही इंटेरिम आदेश देणार नाही हे गृहीत धरण्यामध्ये आमचं एक मोठी गफलत झाली असं मला वाटतं. परंतु असं होऊ शकतं ही शंका मी 2-3 वेळेस वकिलांच्याशी बोलत असताना व्यक्त केली होती आणि दुर्दैवाने ते तसं झालेलं आहे. त्याच्यामुळे फसगत झाली म्हटल्यापेक्षा थोडासा कुठेतरी अंदाज घेण्यामध्ये वकिलांचा आणि आमच्या सर्वांचं कुठे गडबड झाली असं मला वाटतं. या निमित्ताने राज्य सरकार गोंधळलेलं आहे. राज्य सरकार विचार विनिमय करत आहे, सर्वांशी चर्चा करत आहे. अगदी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर रिव्ह्यू पिटिशन पुन्हा या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करायचं का, एखादा वटहुकूम काढायचा का, या पर्यायांवर सुद्धा विचार सुरू आहे. इथून पुढे जर का मार्ग काढायचा असेल, हा तिढा सोडवायचा असेल तर काय पर्याय दिसतोय? आशिष, आज तरी राज्य सरकारला असलेले संवैधानिक अधिकार आणि आतापर्यंत जे काही विविध निर्णय आलेले आहे त्याचा अधिकार राज्य सरकारचा जर बघितला आणि राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बघितला तर SCBC म्हणजे सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड गायकवाड कमिशनने सर्व अंगाने अभ्यास करून स्पष्टपणे राज्य सरकारला आपला अहवाल दिलेला आहे की मराठा समाज हा आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या आकलनानुसार का होईना, भलेही सर्वोच्च न्यायालयाला कदाचित ते नसेल आलं, सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ते गेलं की नाही गेला हा भाग, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये हा अपवादात्मक परिस्थितीतून जात आहे. अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याशिवाय सामाजिक आणि शैक्षणिक अंगाने मराठा समाज मागासलेला असल्यामुळे त्याला SCBC म्हणजेच OBC म्हणायला हरकत नाही. याचा आधार घेऊन राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा आधार घेऊन मराठा समाजाचा सरसकट समावेश आताच्या 19% OBC मध्ये करून त्यांचा वेगळा प्रवर्ग करणे हा एकमेव संवैधानिक अधिकार आजही राज्याच्या समोर आहे. राहिला दुसरा प्रश्न की वेगवेगळ्या पक्षांचे जे काही नेते आहेत यांचं मत घेणं हे आजच नाही तर जवळपास गेल्या 25-30 वर्षामध्ये आम्ही अनेकदा त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत, प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आणि प्रमुख नेत्यांसोबत बोललेलो आहे की आपण सर्व पक्षीय आणि सर्व समाजातील, समाज चळवळीतील नेत्यांच्या सोबत डायलॉग करणं गरजेचं आहे. कदाचित 25-30 वर्षापूर्वी आज ही जी धार काही OBC नेत्यांची, मुळात OBC समाजाचा
खूप आक्षेप आहे असं मला वाटत नाही. तर काही ओबीसी नेत्यांचा आणि दुर्दैवाने जास्तीत जास्त मराठा नेत्यांचा आणि त्यातल्या त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील मराठा नेत्यांचा त्यांचं राजकीय अस्तित्व कदाचित धोक्यात येईल म्हणून की काय मराठा समाजाच्या ओबीसीकरणासाठी विरोध आहे असं माझं स्वतःचं आकलन आहे, निरीक्षण आहे आणि अनुभव आहे. सर, जेव्हा त्यामुळे तुम्ही असं आज म्हणता राज्य की सरकार- मराठा ओबीसीकरण हाच पर्याय आहे, मराठा ओबीसीकरण म्हणजे नेमकं काय आणि हा पर्याय तरी काय? होय, म्हणजेच मराठा समाजाचा सरसकट समावेश आज राज्य सरकारकडे असलेल्या 52% 32% ज्यातलं 13% अबकडमध्ये गेलेलं आहे, उरलेलं 19% आहे. या 19% पुन्हा आरक्षणाअंतर्गत आरक्षणाची फोड करून 3 किंवा 4% आरक्षण गायकवाड आयोगाच्या अहवालाचा आधार घेऊन ओबीसी मध्ये समाविष्ट करणे हा एकमेव संवैधानिक अधिकार राज्य सरकारला आहे, हा त्याचा अर्थ आहे. सर, म्हणजे तुमचं असं म्हणणं त्यामुळे आहे मराठा समाजाचा की राज्य मागासवर्ग ओबीसी आयोग, समावेश करणे गायकवाड आयोगाने म्हणजेच मराठा समाजाला मागासवर्गीय ठरवलेला आहे, ते हायकोर्टात मान्य झालेला आहे. अशा वेळी सध्याचा जो ओबीसीचा एक्झिस्टिंग कोटा आहे, ज्याला आपण राजकीय आरक्षणाचा ओबीसी कोटा म्हणतो, त्यामध्ये सब कॅटेगरायझेशन करून मराठा समाजाला ओबीसी म्हणून टाका असं म्हणायचं तुम्हाला? बरोबर आहे, एक्झॅक्टली आशिष आहे. यामध्ये मराठा समाजाला ओबीसी करणे हाच एकमेव पर्याय आहे. कारण की इंदिरा साहनी प्रकरणामध्ये आताही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत असताना 50% वरच्या आरक्षणाचा तिथे उल्लेख केलेला आहे आणि 50% वरचं आरक्षण जर वाढवायचं असेल, केंद्र सरकारने 10% दिले, त्याच्यासाठी एक घटना दुरुस्ती केलेली आहे. तसंच अजून जर ते वाढवून 60% पुढे न्यायचं असेल तर 2005च्या दरम्यान खासदार नचिपन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती आणि त्यांनी सुद्धा आपला अहवाल दिलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाने 50%ची जी मर्यादा घातलेली आहे ती उठवावी आणि आरक्षण अमर्याद असावं. कारण की राज्यघटनेमध्ये तशी काही तरतूद नाही. तर राज्यघटना मंजूर होत असताना आरक्षणाच्या बद्दल चर्चेमध्ये एक 50% असावं अशी एक त्याच्यावर धावती चर्चा आलेली होती, हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. त्यामुळे नाचिपन समितीचा अहवाल आज सध्या माझ्या ऐकण्यात आलं की आज राज्यसभेमध्ये खासदार पवारसाहेब, खासदार संभाजीराजे, खासदार राजीव सातव वगैरे सर्व लोकांनी हा विषय घेतलेला आहे. मला वाटतं त्यापेक्षा प्रधानमंत्र्यांना भेटून सर्वपक्षीय एकमत करून नाचिपन अहवाल जो आहे तो स्वीकारला तर राज्याचा सुद्धा हा प्रश्न सुटेल. दुसरं, राज्याने दिलेलं आणि आपल्या उच्च न्यायालयामध्ये 12 आणि 13% मंजूर झालेलं आरक्षण जरी राज्याला पुन्हा परत मिळालं तरी ते काही कालावधीसाठी राहील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते केवळ आणि केवळ राज्याच्या पुरतच मर्यादित राहील. ते अखिल भारतीय पातळीवर किंवा केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या नोकरी किंवा शिक्षणाच्या स्कीममध्ये बसणार नाही. परंतु जर मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसी मध्ये केला तर राज्यातील सर्व पक्षांचा मराठा समाजाबद्दलचा आकस नसून प्रेम आहे हेही सिद्ध होईल आणि मराठा समाजाला अखिल भारतीय पातळीवर केंद्र सरकारचे सुद्धा लाभ घेता येईल आणि केंद्राच्या यादीमध्ये जाता येईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. एक शेवटचं वाक्य की केंद्र सरकारने सुद्धा आरक्षणाअंतर्गत आरक्षण ही भूमिका समजावून घेण्यासाठी आता मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक 15 दिवसापूर्वी निकाल आलेला आहे की SC, ST, OBC या सर्वच कॅटेगरीजमध्ये काही विशिष्ट घटकांनीच या आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांना जे अपेक्षित होतं की दुर्बल, थकलेले, कदाचित चोहीकडून नागवलेले जे घोडे आहेत यांच्यासाठी विशेष खुराक असावा, ते तत्व डावलल्या गेलेलं आहे आणि याची पाहणी करण्यासाठी जी रोहिणी कमिशन सध्या काम करत आहे असं माझी एक त्याबद्दलची माहिती आहे. ठीक आहे, तुम्ही अशा विषयाला हात घातलेला आहे की त्या विषयावरती अनेक जण बोलायचं टाळतात. सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये ज्यामध्ये बल्क ऑफ द कोटा किंवा टक्केवारी आरक्षणाची ही माळी, कुणबी, त्यातही तिरळे कुणबी,
त्यानंतर तेली, वंजारी यांनी मिळवलेला आहे, त्यामध्ये पुन्हा तुम्ही मराठा समाज जो 32% आहे असं राज्य सरकार म्हणतंय, त्यांना टाका म्हणतायत. ही तर भांडणं लावायची कामं झालीत. नाही कसं झालं की आपण म्हणजे तेली, माळी, धनगर, कोळी ह्या सगळ्या ओबीसी जातींचा उल्लेख केला. आपण लक्षात घेतलं पाहिजे की देशामध्ये आरक्षण 1902 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी लागू केलं. तेव्हा मराठा कुणबी सोबत होते, माळी, तेली सर्व बहुजन समाज एकत्रित होता. ते 1902 ते 1967 या कालखंडामध्ये पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरही मराठा समाज 1967 पर्यंत माळी, तेली, कुणबी ह्या सर्वांच्या सोबत ओबीसी मध्ये समाविष्ट होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु BG देशमुख कमिशनच्या अहवालानुसार 1967 मध्ये या 180 जातींमधील 3 जाती वगळण्यात आल्या, ज्याच्यामध्ये मराठा, माळी आणि तेली या 3 जाती वगळण्यात आल्या. पण आशिष 1968 मध्ये काही महिन्यानंतर पुन्हा 181 क्रमांक कोरा ठेवून 182 आणि 83 वर माळी आणि तेली या 2 जातींचा कुठल्याही कमिशनच्या सल्ल्याशिवाय समावेश करण्यात आला आणि मराठा बाहेर ठेवण्यात आला. याचं कारण असं आहे की माळी आणि तेली समाजातील समाजाचे नेते, राज्यकर्ते, समाज कार्यकर्ते सजग होते, मंत्रालयामध्ये काम करणारे त्यांचे अधिकारी त्यांच्या बाजूचे होते. परंतु मराठा जात त्यातून वगळल्याबद्दल मराठा नेत्यांना, मराठा समाज कार्यकर्त्यांना किंवा आमच्यासारख्या त्यावेळेसच्या नेत्यांना असेल किंवा मंत्रालयातील लोकांना त्याचं काहीही वाटलेलं नाही. त्यामुळे मराठा समाज ओबीसी मध्ये घुसतोय, घुसखोरी करतोय किंवा काहीतरी अचानक जातोय अशातला भाग नाही. तर त्याच्याकडून जे काही हिसकावण्यात आलेलं आहे ते त्याला पुन्हा परत तो मागतोय, एवढाच त्याच्या पाठीमागचा उल्लेख आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि राज्य मागासवर्ग आयोगाला तेवढेच अधिकार आहेत की मराठा समाज हा ओबीसीस पात्र आहे किंवा नाही. आणि राज्य मागासवर्ग आयोग, गायकवाड आयोगाने तो सल्ला दिलेला आहे, संवैधानिक आहे. आणि याच्यामध्ये पॅनिक न होता जे जे काही घटक याला विरोध करत असतील ते एकीकडे सांगतात की आमच्यासाठी देशाची राज्यघटना ही सर्वोच्च आहे, आदराची आहे. जर देशाची राज्यघटना यांच्यासाठी आदराची आहे, सर्वोच्च आहे, तर त्याच देशाच्या राज्यघटनेने दिलेलं मराठा समाजाचं संवैधानिक आरक्षण ओबीसी नाकारणे आणि त्याला विरोध करणे हे असंवैधानिक आहे. ही माझी एक पहिली भूमिका आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर, 1994 पासून साधारणतः जी म्हणून राज्य सरकार सत्तेत आली त्या प्रत्येकाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात तुमच्याशी चर्चा केली आहे. तुम्ही सुद्धा स्वतःचं म्हणणं त्यावेळी मांडलेलं आहे. आता एससीबीसी आरक्षण राज्य सरकारनं दिलं, ते मागच्याही सरकारने दिलं, याही सरकारने ते कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी सुप्रीम कोर्टात घटनापीठाकडे हे प्रकरण आहे. राज्य सरकारनं वटहुकूम काढतो म्हटलं तरी तो काढता येतो का की जेव्हा घटनापीठासमोर सुनावणीसाठी प्रकरण प्रलंबित आहे? काढता येईल, परंतु ते अत्यंत अवघड आणि वादाचं होईल. कारण की यापूर्वी फडणवीस सरकारने तो प्रयोग केला, त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची त्यावेळेसची सुद्धा नाराजी आपण बघितलेली आहे. आणि आता तर अगदी तोंडावर आहे, म्हणजे अगदी स्पष्ट केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने की काय काय परिस्थिती आहे. आणि त्यामुळे राज्य सरकार असं काही करेल किंवा राज्य सरकारला कायदेशीर दृष्ट्या त्यांचे कोणी कायदेशीर सल्लागार असा अध्यादेश काढण्यासाठी सल्ला देतील असं मला वाटत नाही. पण इतकं करू नये, जरी राज्य सरकारने पवारसाहेब म्हणाले तसं काही अध्यादेश काढण्याचा प्रयत्न केला तर तो पुन्हा एक राजकीय डाव होईल असं माझं स्वतःचं मत आहे. सर, शेवटी एकच प्रश्न, अनेक ठिकाणी मराठा तरुण असतील, बेरोजगार असतील, समाजातले हे अगतिक झालेले आहेत आणि आत्महत्यासारखे प्रयत्न करतायत, त्यांना उद्देशून काही सांगू शकाल? होय, शेवटी मग या शेवटच्या एखाद्या मिनिटामध्ये मला एकच सांगायचं आहे की राज्य सरकारवर सर्वांनी दबाव आणणे, सर्व पक्षांनी, विशेषतः पवार साहेब आणि सर्व राजकीय नेत्यांनी पुढाकार घेणे
सर्व ओबीसी नेत्यांना एरवी ते जसं समजावून सांगतात तसा त्यांचा गैरसमज दूर करणे आणि मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समावेश करणे हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे की गोर गरीब अत्यंत थकलेले सोयीकडून नागवलेले जे मराठा तरुण आहेत त्यांनी आता EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन या 10% आरक्षणाचा लाभ घेतला पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने जी EWS साठी मराठा पात्र नाही हे मध्ये सर्क्युलर काढलेलं आहे ते रद्द करावं लागेल. तिसरा मुद्दा आहे की सारथी जे आहे हे सारथीला ऍक्टिव्ह करणे. मध्ये अजित पवारांनी जे काही आपल्या बरोबरीच्या एका मंत्र्याचं विजय वडेट्टीवारांचं खातं काढलेलं आहे त्यावेळी जो काही मराठा गैरमराठा वाद निर्माण केला त्याबद्दल मी व्यक्तिशः मराठा सेवा संघाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळे तसं न करता त्यापेक्षा अजित पवारांनी खातं त्यांच्याकडेच ठेवावं. 1500 कोटी रुपये त्या सारथीला मजबूत करण्यासाठी द्यावं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. इतर काही बाबी थोड्याफार आहेत परंतु त्या काही खूप लगेच लागू होतील असं मला वाटत नाही. आणि त्या अंगाने एक दोन मुद्दा फक्त असा आहे की 50% मर्यादा वाढवायची असेल तर नाचीपण अहवाल लगेच मंजूर करून घेणे हे काही काम आहे. आणि एक शेवटचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व नोंदी इंग्रजांनी जनगणना करत असताना 1871 ते 1931 सर्वांच्या सरसकट कुणबी केलेल्या आहेत. त्यामुळे विदर्भ वगळता खानदेश वगळता प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबी सर्टिफिकेट कुणबी मराठा सर्टिफिकेट मराठा कुणबी सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष आदेश काढले पाहिजे. सर्व तहसीलदारांना बसवलं पाहिजे आणि जुनं रेकॉर्ड काढून जर हे कुणबी दाखले दिले तर बरंचसं काही होईल. आणि यावर एक मध्य मार्ग म्हणून माझी एक सूचना आहे की मराठवाड्यातील जो मराठा समाज आहे हा मराठा समाज त्यांची चूक नसताना चोहीकडून नागवल्या जात आहे. त्यामुळे मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळेस कदाचित मराठ्यांच्या ध्यानात काही गोष्टी आल्या नसतील. त्यामुळे किमान कारण की बापट आयोगाच्या अहवालामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की किमान बीड आणि जालना लातूर हे जिल्हे अत्यंत मागासलेले आहेत आणि येथील मराठा समाज ओबीसी मध्ये घ्यायला काही हरकत नाही. त्या अंगाने किमान मराठा समाजाचा मराठवाड्यातील तरी ओबीसी मध्ये समावेश करून यामध्ये एक मध्यमार्ग निघू शकतो आणि उर्वरित महाराष्ट्रातील सर्व मराठा मुलांना कुणबी सर्टिफिकेट त्यांच्या आजोबाच्या पंजोबाच्या रेकॉर्डनुसार देणे हा एक पर्याय मला सध्या तरी योग्य वाटतो आहे. ठीक आहे. पुरुषोत्तम खेडेकर तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. हे होते संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती गेली 30 वर्ष ते सरकारला वेळोवेळी निवेदन देत आलेले आहेत, सल्लामसलत करत आलेले आहेत आणि आता मराठा ओबीसीकरण हाच पर्याय आहे असं जेव्हा ते म्हणतायत त्यातून सरकार काय विचार करत आहे तो जे पर्याय ते जे सुचवत आहेत तो पर्याय खरंच समाजाच्या हिताचा आहे का हा सुद्धा विचार सरकारला करायचा आहे. सध्याच्या ओबीसी एक्झिस्टिंग कोट्यामध्ये मराठ्यांचा समावेश करण्याची गरज आज न उद्या येणारच आहे असा तो दावा त्यांनी केलेला आहे. त्याकडे सरकार कसं बघताय असे अनेक प्रश्न आहेत. तुर्तास सरकारसमोर यक्ष प्रश्न हा आहे की सुप्रीम कोर्टानं तात्पुरती स्थगिती ती मराठा आरक्षणाला दिलेली आहे. त्याबाबत काय निर्णय घ्यायचा सरकार लवकरच तो निर्णय घेईल अशी अपेक्षा करूया. इथेच थांबूया. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.